संडे आणि आज आमचं निवांत चाललंय। दररोज खूप धावपळ असते कामांची, पण आज संडे असल्यामुळे थोडंसं प्रत्येक काम स्लोली चाललंय। आणि आता इकडे यशस्वी गॅलरीतून खाली सायकल वगैरे बघतीये आणि इकडे विहान दादा पण बसलाय, विहानचे बाबा पण बसलेत आणि आता मी चाललेली आहे आतमध्ये खिचडी बनवायला। आणि घर वगैरे सगळं क्लीन करून झालंय आणि त्याच्यानंतर आता इकडे या ठिकाणी मी बनवत आहे साबुदाण्याची खिचडी। इकडे यशस्वीसाठी कुकर लावलाय, इकडे दूध गरम करायला ठेवलंय आणि इकडे आहे भिजवलेला साबुदाणा। आता मी सध्या साबुदाण्याची खिचडी बनवून घेते आणि त्याच्यानंतर पुढचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते। साबुदाण्याची खिचडी बनवताना सुरुवातीला बटाटा उकडून घेतात, पण मी बटाटा उकडून घेत नाही। म्हणजे प्रत्येकाची साबुदाण्याची खिचडी बनवायची पद्धत वेगळी असते। मी अशा पद्धतीने बनवते की हा कच्चा बटाटा मी अशा पद्धतीने सालं काढून बारीक बारीक कट करून घेतलाय। त्याच्यानंतर आता इकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि एकदम कमी गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यानंतर तेल टाकून हा बटाटा त्याच्यामध्ये तेलामध्ये शिजवून घ्यायचा आणि त्याला जास्त वेळ लागत नाही, 5 मिनिटांमध्ये बटाटा शिजतो। तर आता मी बनवते खिचडी आणि पॉसिबल झालं तर दाखवते बनवताना, नाहीतर बनवल्यानंतर दाखवते, कारण की बाळाला विहानच्या बाबांनी घेतलेला आहे आणि मी जर इकडे सगळ्या गोष्टी दाखवत बसले तर ती रडायला लागली तर मग ही कामं राहून जातील। त्याच्यामुळे मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन। एक सॉस सापडला का? कुठला असेल कुठेतरी बकेट मध्ये। यशस्वी ग्रिलला धरून वर चढती। दादाचीच बहीण आहे ना ती, हो ना? हो ये कर, ये कर, ये या थांबा, तुझं जेवण झालंय रेडी, देते तुला थोडा वेळ थांबा कुकर। आता बटाटा शिजण्यासाठी हा बटाटा सगळा असा आहे एका जागेवरती ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पूर्ण पॅक बंद असं झाकून ठेवायचं। शेंगदाण्याचा कूट असा एकदम बनवून ठेवते मी, म्हणजे जास्त पण नाही, जास्त बनवण्याची। शेंगदाण्याचा कूट अशा पद्धतीने जर 2-4 दिवसासाठी लागेल एवढा जर आपण बनवून ठेवला ना, तो खवट पण होत नाही आणि आपल्याला म्हणजे ज्यावेळेस घाईची वेळ असते त्यावेळेस वापरता येतो। आता खिचडी बनवायची तर तो ऑलरेडी शेंगदाण्याचा कूट बनवून ठेवला होता, त्याच्यामुळं पटकन खिचडी बनवून होईल। म्हणजे बरेच जण असं करत असतील, पण मी ज्या गोष्टी फॉलो करते त्या मी चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून एखाद्याला जर त्या माहीत नसतील तर नक्कीच त्याचा फायदा होईल म्हणून। कारण बऱ्याच जणांना स्वयंपाक बनवताना भरपूर वेळ लागतो, म्हणजे जर आपण ह्या बाकीच्या गोष्टी जर आधीच तयार केलेल्या असतील ना तर अर्धा-पाऊण तासामध्ये ना पूर्ण स्वयंपाक होऊन जातो आणि ह्या गोष्टी रेडी नसतात, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना स्वयंपाकाला खूप वेळ लागतो आणि त्याच्यामुळे बाकीचे कामं पण खूप लेट होतात आणि माझा पटकन स्वयंपाक होतो। त्याचं एकमेव कारण की ह्या सगळ्या छोट्या गोष्टी मी आधी रेडी करून ठेवते आणि त्याच्यानंतर गॅसवरती जर एखादा पदार्थ बनवत आहे तर लगेच बाजूच्या गॅसवरती दुसरा पदार्थ बनवायला ठेवलेला असतो, जेणेकरून मग आपल्याला पण जास्त वेळ किचनमध्ये उभं राहायला लागत नाही आणि पटकन कामं होतात आणि बाकीच्या कामांना स्वतःला वेळ मिळतो। साबुदाण्यामध्ये मी आधीच अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट टाकून ते पूर्णपणे एकत्र करून घेते। त्याच्यानंतर मीठ पण मी याच्यामध्ये टाकते। आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असेल, पण मी ज्या पद्धतीने बनवते त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। तर याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूट पण टाकलाय, मीठ पण टाकले आणि इकडे आपला बटाटा पण शिजतोय, म्हणजे झालाय ऑलमोस्ट शिजून। आणि त्याच्यानंतर आता इकडे हिरवी मिरची वाटून घ्यायची आणि ती टाकायची। आता बरेच जण कापून टाकतात, पण विहानच्या बाबांना हिरवी मिरची वाटलेलीच आवडते आणि याच्यासोबत शेंगदाण्याचं बेसन पण त्यांना लागतं। तर आता मी हे सगळं कंप्लीट करून घेते आणि त्याच्यानंतर परत व्लॉग कंटिन्यू करते, कारण की बाळ रडलं तर मग माझं सगळं काम राहील। चला तर बोलूया नंतर।
खिचडी हलवून घेतली आणि त्याच्यानंतर सगळी मधल्या साईडला गोळा करून ठेवली आणि आता त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आणि थोड्या वेळाने परत हलवायचं म्हणजे खिचडी खाली लागत नाही. आता खिचडी झाली आहे तोपर्यंत शेंगदाण्याची आमटी बेसन प्रत्येक भागात वेगवेगळं बोलतात. आता आमच्याकडे शेंगदाण्याचं बेसन म्हणतात तर ते बनवून घेते. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची वाटली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये परत मिरची टाकली आणि मिरची चांगली बारीक व्हायच्यासाठी ना मिरचीच्या अशा पद्धतीने 2 तुकडे करून घ्यायचे. कारण ज्यावेळेस आपली क्वांटिटी कमी असते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यावेळेस जर मोठे मोठे मिरच्या जर आपण टाकल्या तर त्या मग तशाच राहतात, बारीक होत नाही. त्याच्यामुळे असे मिरचीचे 2 तुकडे करून घ्यायचे. शेंगदाणे पण अशा पद्धतीने सगळे भाजून जर ठेवलेले असतील ना तर आपला वेळ भरपूर वाचतो. कारण आपण डायरेक्टली मग भाजलेले शेंगदाणे घेऊ शकतो. आणि जर शेंगदाणे भाजलेले नसतील तर मग खिचडीसाठी परत शेंगदाणे भाजा, कूट करा, या सगळ्या गोष्टींसाठी भरपूर वेळ लागतो. म्हणून आता हे प्रमाण ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते घेत असेल, आम्हाला जसं लागतं त्या पद्धतीने मी घेतलं आणि आता हे शेंगदाण्याची आमटी बेसन करून घेते आणि नंतर बोलते. इकडं शेंगदाण्याची आमटी केली आहे. आता जे कोणी पहिल्यापासून ब्लॉग बघतं त्यांना माहीत आहे की म्हणजे वियांच्या बाबांना सगळं असं स्पायसी आणि ऑइली जेवण लागतं, म्हणजे तरीवालं. त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण हे आमच्या जेवणामध्ये जास्त असतं. त्याच्यामुळे आमची आमटी अशा पद्धतीने तुम्हाला थोडीशी ऑइली दिसत असेल. आता प्रत्येकाच्या पद्धतीने जे ते तेल घालतं, आता आम्हाला जसं लागतं तशा पद्धतीने मी बनवलेलं आहे. ही आहे शेंगदाण्याची आमटी. आमच्या भागात त्याला शेंगदाण्याचं बेसन म्हणतात. इकडं खिचडी पण छान बनवून झाली आहे. अजून 5 मिनटं तरी मी वाफ देणार आहे खिचडीला. इकडं मधल्यामध्ये दूध पण गरम करून झाले, यशस्वीचं खायला पण बनवून झाले. अशा पद्धतीने उकळी आली की गॅस बंद करायचा. खिचडी पण बनवून तयार झाली. बघू शकता अजिबात खिचडी चिकट झालेली नाहीये, सुट्टी झाली आहे मस्त. खिचडी खातो. आता आमची दीदीचा नाश्ता झाला, जेवण झालं. काय झालं? तिखट नाही बाळा, खा. आता तू मोठा झाला, आता थोडं तिखट खायला सुरुवात करायची. गुड्डू पाणी आण. गुड्डू मोठी झाल्यावर आणीन पाणी, आता गुड्डू लहान आहे ना. स्माइल कशी द्यायची यशस्वी? स्माइल कशी द्यायची? कसं? कशा द्यायच्या? Bye bye.
बाबा आवाज दे बाबांना. बाबा 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 बाबा. हाय फाय दे. हाय फाय दे. हाय फाय. हाय फाय दे बाबांना. दे हाय फाय. हाय फाय दे बाबांना. हाय फाय. हॅलो कर. हॅलो कर. हॅलो कर. आता बाबा जेवतात आहे ना. कोण आलं? मला वाटलं जेवण करत असशील. नवी यांनी आता ये ना आता. कशी करते आता तू? बाबा बाबा आले काय गावावरून? सकाळी. हा का? चल बाबा. बाबा बाय. गाजर पिसायचं काम चाललंय. आता बनवायचा आहे गाजराचा हलवा. आणि आता इकडे गाजराचा हलवा बनवायला ठेवलेला. तर हलवा शिजायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यामुळं ते करत असताना इकडं मॅडमला पहिले आंघोळ पण घालून घेतली. ती गेली होती तिकडे समोर आतुकडं. तिकडून आली आणि त्याच्यानंतर लगेच तिला आंघोळ घातली आणि हे भांडे वगैरे घासले. त्याच्यानंतर इकडं आता गाजराचा हलवा बनवायला ठेवला आहे. आता इकडं ह्याच्यावरती थांब ना यशस्वी. थांब ना. गाजराचा हलवा बनवायला सुरुवातीला तुपात गाजर छान परतून घेतलं. त्याच्यानंतर परत झाकण ठेवलं आणि थोडंसं गाजर परत मऊ पडल्यानंतर त्याच्यात दूध ओतलं. दूध पण ओतताना ते गरम दूध ओतलं म्हणजे मग गाजराचा हलवा पटकन होतो. आणि आता छान मऊ झाला आहे पण तरी अजून थोडा वेळ ठेवायला लागणार आहे. आणि हे दूध पूर्ण आटल्यानंतर मग नंतर मी साखर घालते. आणि साखर वगैरे घातल्यानंतर मग आपल्याला आपल्या आवडीनुसार काय त्याच्यात ड्रायफ्रूट्स वगैरे घालायचे असेल ते घालू शकतो. आणि विलायची पावडर वगैरे ते पण टाकायचे आहे. याच्यानंतर शेवटी टाकणार आहे ते सगळ्यात. आता याच्यावरती झाकण ठेवून देते. एकदम कमी गॅस केला त्याच्यावर झाकण ठेवलंय. हां हो थांब तुला देते. आणि आता यशस्वी मॅडमला आमच्या झोपी लावते. तोपर्यंत ते गाजराच्या हलव्यातलं दूध वगैरे आटून जाईल. आणि इकडे आमच्या वियान पण झोपलाय. हाय वियान. हाय बाबा. कसा गेला आजचा दिवस? कळत नाही. यशस्वी कशी असते? तुझा कसा गेला आजचा दिवस? कसा गेला यशस्वी आजचा दिवस? चला आता म्हणा मी झोपून घेते नंतर बोलेल आई. आपण घाईघाईमध्ये फ्रीजमध्ये भरपूर काय 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 ठेवत असतो आणि नंतर ते एकदम क्लीन करायला काढतो आणि त्यावेळेस मग खूप कंटाळा येतो. त्याच्यामुळं मग मी काय करते प्रत्येक संडेला किंवा सॅटर्डेला अशा पद्धतीने फ्रीजमधली जी भांडी वगैरे असतात ती बाहेर काढते आणि घासून ठेवते. जेणेकरून मग एकदमच खूप दिवसानंतर फ्रीज साफ करायला काढल्यानंतर कंटाळा येत नाही आणि फ्रीजमध्ये पण खूप सारा पसारा होत नाही. त्याच्यामुळं असं आठवड्यातून एकदा मी तरी करत असते. आता गाजराच्या हलव्यातलं दूध पूर्णपणे आटलंय बघू शकता. म्हणजे पूर्ण असं दुधाचा खवा होतो असं रव्यासारखं हलव्याला होतं दूध पूर्ण आटल्यानंतर. त्याच्यानंतर मग मी साखर घालते. मॅडमला झोपी लावत होते. मॅडम तर काही झोपलं नाही. तिकडं वियान आणि वियांचे बाबा दोघं जण झोपलेत. आता याच्यात साखर घालते आणि साखर घातल्यानंतर परत ते बाबू थांब 2 मिनटं थांब 2 मिनटं थांब मग साखर टाकते. आता याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढी प्रत्येकाच्या आवडीनुसार साखर घालून घ्यायची. मी अशाच पद्धतीने हलवा करते. बिटाचा असला तरी असंच करते. दुधी भोपळ्याचा असला तरी असंच करते. आणि आता बघू शकतो दूध आटल्यानंतर आहे ना पूर्ण त्याला म्हणजे असं जसं खव्याचे कसे कणकण असतात तसं होतं गाजराच्या हलव्याला.
आणि साखर टाकल्यानंतर परत हे पातळ होतं आणि मग नंतर परत हे आपल्याला आटवून द्यायचे. आणि त्याच्यानंतर मग वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स वगैरे टाकायचे. काय खाल्लं? परत गाजराच्या हलव्याला साखर टाकल्यामुळे पाणी सुटलं. आमच्याकडे आम्ही जास्त गोड खात नाही, त्याच्यामुळे मी एकदम कमी साखर टाकली. आता याच्यावर परत झाकण ठेवणार आहे आणि आता परत या पिल्लूला झोपी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ही झोपली तर मला परत बाकीची भरपूर कामं आहेत, ती कामं करायची आहेत. कारण विहान आणि विहानचे बाबा पण झोपले जातात, त्याच्यामुळे तिला घ्यायला कोणी नाही, म्हणजे मग तिला झोपी लावल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा कुठं नंतर बाकीची कामं मला करता येतील. इकडं हलव, तोपर्यंत बाहेरचे कपडे आतमध्ये आणून ठेवते आणि त्याच्यानंतर डस्टबिन वगैरे घासून घेते. आता हे डस्टबिन घासण्यासाठी सेपरेट साबण आणि घासणी ठेवलेली आहे आणि त्यानेच मी दोन्ही डस्टबिन रोज घासत असते आणि रोजच्या रोज डस्टबिन घासल्याने अजिबात खराब होत नाही. अशा पद्धतीने साबण आणि घासणी डस्टबिन घासण्यासाठी सेपरेट ठेवते. म्हणजे हे सगळेच करत असतील, पण मी जे रुटीन फॉलो करते ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते, म्हणून मी ह्या सगळ्या छोट्या गोष्टी सांगते. त्याला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल त्याने बघत झालेला नाही तर त्याने इग्नोर करा. काम करीन तेवढं कमीच आहे, पण एकदा सगळं नीटनेटकं करायची सवय जर असेल ना तर असं कुठलंही काम स्किप करून जमतच नाही. ते काम केल्याशिवाय चेन पडत नाही. आपली जेवढी भांडी स्वच्छ असतात तेवढी जर आपण डस्टबिन पण स्वच्छ ठेवली ना, म्हणजे ज्या बायका कचरा वगैरे न्यायला येतात ना त्यांना पण म्हणजे डस्टबिन वगैरे उचलताना किंवा कचरा नेताना म्हणजे त्रास नाही होत. आणि शेवटी ती पण माणसंच आहे, त्यांचा पण विचार आपण केला पाहिजे. तर घरात पण स्वच्छता राहते आपण डस्टबिन वगैरे स्वच्छ केल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लेडीज कचरा वगैरे उचलायला येतात त्यांच्या पण घरी लहान लहान मुलं असतात, त्यांचं पण स्वतःचं एक आरोग्य असतं, त्यांचा पण विचार आपण करायला पाहिजे. व्यवस्थित सगळ्या गोष्टी ठेवायला पाहिजे. आता ती सुक्या कचऱ्याची डस्टबिन आणि ती ओल्या कचऱ्याची डस्टबिन आहे सुक्या कचऱ्याची डस्टबिन. सुक्या कचऱ्याची डस्टबिन तर एवढी खराब नाही होत, पण तरी रोज एक हात फिरवलं ना बरं पडतं.
तो बाळ झोपला ना, आता झोपी लावलं त्याला. रात्री झोपून का यशस्वी? अगं डस्टबिन वगैरे घासून घरात म्हटलं आता जेवण करूया, तर आमच्या मॅडम लगेच आल्या माझ्याकडे. खाली ठेवलं का बघा बरं का आता कशी करते. खाली खेळ ना, खाली उचलूनच पाहिजे. आता बघा बरं का उचलून घेतल्यावर कशी करते. खुश. उचलून घेतल्यावर खाली ठेवल्यावर लगेच रडायचं. कामं तर इतकी करायची, पण ह्या मॅडमला बघून करता येत नाहीत. या ठिकाणी ही आहे वेलची पूड. वेलची पूड जर आपण आधीच बनवून ठेवली तर नंतर आपल्याला वेळेवरती धावपळ करायला लागत नाही. गाजराचा हलवा बनवता माझी किती कामं झाली. तर ही सगळी फ्रीजची भांडी घासून झाली, फ्रीज वगैरे थोडाफार क्लीन करून झाला. त्याच्यानंतर ह्या मॅडमला आंघोळ घालून झाली, डस्टबिन वगैरे सगळ्या घासून झाल्या, कपडे वॉश करून झाली. परत बाहेरचे कपडे होते आदल्या दिवशीचे, ते कपडे घरात आणून ठेवली. आणि आता इकडे गाजराचा हलवा जवळजवळ होत आलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे वेलची पावडर. आणि आता कशी टाकायची, एक मॅडम हातात आहे. अगं ती पावडर आहे, अगं ती वेलचीची पावडर आहे. मी व्हिडिओ वगैरे पण जे शूट करत असते ती यशस्वीला घेऊनच करत असते. व्हिडिओ शूट करायला दुसरं असं कोणी नसतं माझ्याकडं. त्याच्यामुळं व्हिडिओ बघताना जर काही चुकलं तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल. तर इकडे आमचा झालेला आहे असा छान गाजराचा हलवा. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स वगैरे पण टाकू शकता. आता हा थंड झाल्यानंतर पण छान लागतो आणि 4-5 दिवस ठेवला तरी टिकतो. पण गाजराचा हलवा बनवल्यानंतर आमच्याकडे 4-5 दिवस राहतच नाही, लगेच संपून जातो. हो ना बाबू, हो ना, हो लगेच संपतो ना. हो हो. असा गाजराचा हलवा तयार झाला. आता मी जेवण करते, या जेवण करायला. आणि जेवण केल्यानंतर मग राहिलेली कामं करायची आहेत. जेवण करताना आता यशस्वीला त्याच्या बाबांनी घेतले, आज ते घरी आहेत म्हणून. बोलतो तुला दात काढून घेतले. हां हां, ते सगळं तुझं आवरून घे, आपण जाऊ बाहेर आता. ओके. मी एवढे कपडे सुकायला घालून आले. सुका कचरा आज दिवसभराचा. आणि ओला कचरा आज दिवसभराचा. तर एवढे कपडे सुकायला घालते, त्याच्यानंतर जाते वियांना आणि यशस्वीला खाली घेऊन. हां दे. आता कपडे झाले सुकत घालून. आता यशस्वीचे कप्पा आवरून ठेवते, कारण की मग इतर दिवशी वेळ नाही मिळत. वियांचं स्कूल चालू झालं, वियांच्या बाबांचं ऑफिस चालू झालं की, आणि आठवड्यातून एकदा ते कपडे नीट करायलाच लागतात. हे जे नवीन ड्रेस आहेत ते एक साईडला ठेवायला लागतात. हे टोप्या वगैरे ते सगळं स्वेटर वगैरे जे आहेत ते एक साईडला, आणि डेली वेअरचे कपडे अशा पद्धतीने बॅगमध्ये भरून ठेवलेत. कारण ते छोटे छोटे कपडे आहेत, आणि ते जर घड्या घालून जरी ठेवले तरी कपाट उघडल्यानंतर खाली पडतात. आणि इकडं खाली तिला जे कपडे ठेवून दिलं बाळा, ठेवून दिला तिला जे कपडे येत नाही ते इकडं टाकते.
म्हणजे मग प्रत्येक वेळेस काय होतं, सकाळी आंघोळ घालून आणल्यानंतर कपडे घालायला घेते आणि ते कपडे जर येत नसेल तर परत मग ठेवून दुसरे कपडे घालायला लागतात. सोड ना मला. दादा दादा आपण कुठे चाललो? आता आम्ही चाललो भूर. अख्खा दिवस कामात गेला आमचा, है ना? संपूर्ण दिवस कामात गेला आणि आता आम्ही चाललो बाहेर जाण्याचं कारण आम्हाला एक वस्तू घ्यायची. उद्या एक कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी गिफ्ट घ्यायचं आहे आणि दळण पण दळायला टाकायचं. दळणाचं काही नाही, पण गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून मग यशस्वी आणि मी चालली बाहेर. आणि आमच्यासोबत आहे बाबा. काय म्हणतो बाबा? माझं कौतुक करा ना. काय म्हटलं विहान? कौतुक करण्यासारखं वागलं ना मग तुझं बाबा रोज कौतुक करते. नाही यशस्वी आपण काय कधी मग चला. फ्रीवर आहे. बघा तू आजी बाय कर आजीला. बाय कर आजी. बाय. कुठे चालली? गिफ्ट घेऊन येतो उद्या. माझी शोनू आली बाहेर. सकाळपासून नव्हती आली खाली. आम्ही बिझी होतो कामात. आई कामात बिझी होती. बाहेर आल्यावर लय भारी वाटतं यशस्वीला. लगेच इकडं तिकडं बघती फिरून. कुठं? बन्सीला चला बघूया. मी आता दळण ठेवायला. ब्रेक दाबू. ब्रेक दाबू. ब्रेक नको दाबू. का? काही करू नको गाडीला. आता आपल्याला कुठं जायचं माहिती का? तिकडे समोर जायचंय बन्सीला. काय जायचं? गिफ्ट घ्यायला. आम्ही चाललो गिफ्ट घ्यायला. गिफ्ट घ्यायचं होतं म्हणून आम्ही आता एवढ्या उशिरा बाहेर आलो. दिवसभर काही वेळच मिळाला नाही घरातल्या कामांमधून. भरपूर गर्दी हो. एवढी गर्दी. जाईल का गाडी? पुढून घ्या. आम्ही आलो. थोडीशी अडचण बाजूला घ्या. मुलींच्या वरती आहेत ना. इकडे दुसरा चेंज केलंय का ते? लहान मुलींच्या. कोणता घेतला वैष्णवी? कधी पेस्ट्री
अजून वरती. बापरे, दमलो आम्ही. हे नाही शशवी, दमलो म्हणजे बाबू ना लांब. अभिया 2 वर्ष. लहान मुलींचे कपडे कुठं मिळतात ते बघा ना वरती दुसऱ्या मजल्या. तिथं ठेव, काउंटरवर ठेव. गिफ्ट घेऊन आलो आता परत. दळण घ्यायला, दळण झालंय आता दळून. दादा कुठे? दादा दादा खेळ. मी आल्या. गिफ्टसाठी अशा पद्धतीचा ड्रेस मिळाला. प्रत्येक वेळी फ्रॉक घेतो, ह्यावेळेस फ्रॉक नाही घेतला. ह्यावेळेस स्कर्ट आणि असा एक फॅन्सी टॉप मिळाला. तो आवडला म्हणून घेतला. असाच स्कर्ट आणि टॉप सेम यशस्वीला दिवाळीला तिच्या मामा मामीने घेतला होता. त्याच पॅटर्नमध्ये, फक्त कलर वेगळा आहे.